नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठा दावा केलाय। देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासाठी मार्गदर्शन करून मी दिल्लीच्या राजकारणात जातो असं म्हटलं होतं, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केलाय। अमित शहा यांच्यासोबत ठरलं होतं की भाजप आणि शिवसेनेमध्ये अडीच वर्षांचा मुख्यमंत्री असेल। देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की ते माझ्या मुलाला मुख्यमंत्री पदासाठी तयार करतील, तसेच मी दिल्लीच्या राजकारणात जाणार आहे असंही ते म्हणाले होते। त्यांनी माझ्या लोकांसमोर मला खोटं ठरवलं असं देखील ठाकरे म्हणाले आहेत। उद्धव ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर आता भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव ठाकरे सातत्याने खोटं बोलत आहेत, हे हताश झाले आहेत। हेच आता त्यांच्या मुलाखतीतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले। त्यांनी म्हटलंय आदित्य ठाकरेंना देवेंद्र फडणवीस तयार करणार। आता एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री पदासाठी तयार करण्यासाठी 1-2 वर्ष लागतील। आदित्य ठाकरेंची बौद्धिक क्षमता लक्षात घेता 1-2 वर्ष पुरी होतील असं मला वाटत नाही, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे। उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत असा सवाल करत उद्धव ठाकरे यांच्या पंतप्रधान पदासाठी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा समर्थन केले। उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत याचा निर्णय इंडिया आघाडीत बसून घेतला जाईल। शरद पवार यांचे कर्तृत्व असताना त्यांना हे पद मिळाले नाही। उद्धव ठाकरे यांनी उत्तम काम केले आहे। आमच्याकडे जास्त चेहरे आहेत, मोदी एके मोदी नाही। पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार पाठिंबा देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मध्ये पहाटे घेतलेल्या शपथविधीची चर्चा आजही राजकीय वर्तुळात सुरू असते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत गौप्यस्फोट केलाय। पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार यांच्यासह आमची अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली होती। यावेळी आम्ही भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, पण ऐनवेळी शरद पवार यांनी शब्द फिरवला। मी मात्र अमित शहा यांना दिलेला शब्द पाळला, यामुळे पहाटेचा शपथविधी झाला असा दावा अजित पवार यांनी केलाय। पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांनी गौप्यस्फोट केलाय। अजित पवार म्हणाले होते 2019च्या निवडणूक निकालानंतर राज्यात सत्ता स्थापन होण्यापूर्वी आमची एका बड्या उद्योगपतींच्या घरी अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली होती, पण शरद पवार मुंबईत आल्यानंतर त्यांनी शब्द फिरवला। आता या दाव्याला खासदार शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय। भाजपसोबत जायला आम्हा लोकांची कधीच संमती नव्हती आणि राहणार नाही असं सांगत शरद पवार यांनी अजित पवार यांचा दावा फेटाळून लावलाय। माढा लोकसभा मतदारसंघात नाराज उत्तम जानकर यांनी अखेर मौन सोडले। भाजपाने आमच्यावर अन्याय केला असून आमच्या तालुक्यात आम्ही राजकारणातून बाहेर कसे राहू हेच काम भाजपाने केले। माढा आणि सोलापूर मधील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास उत्तम जानकर यांनी व्यक्त केला। गेली अनेक वर्षे जानकर आणि मोहिते पाटील यांच्यातील संघर्ष अखेर संपुष्टात आल्याने माढ्याच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांचे पारडे जड झाल्याचे सध्याचे चित्र आहे। गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळते। मात्र छगन भुजबळांनी अचानक काल पत्रकार परिषद घेत नाशिकच्या उमेदवारीवरून माघार घेतली। भुजबळांनी माघार घेतल्यानंतर अनेक तास उलटूनही शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाली नाही, त्यामुळे नाशिकचा तिढा अजूनही कायम असल्याचे चित्र आहे। राष्ट्रवादीने नाशिकच्या बदल्यात सातारा लोकसभा सोडली, पण आता नाशिक सोडावी लागली तर राष्ट्रवादीला नवीन कुठली जागा देणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय। कन्हेरीच्या मारुती मंदिरात नारळ फोडत अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात केली। त्यानंतर सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेत बोलताना सुनेत्रा पवार यांनी जनतेला आवाहन केलंय। बारामती लोकसभा मतदारसंघाची सून म्हणून एकच सांगते, आपल्या आवडत्या चिन्हाला मतदान करून बारामतीची सून म्हणून मला विजयी करावं। कन्हेरीचा मारुती कायम माझ्या पाठीशी राहिलाय आणि पुढेही राहणार असा विश्वास बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी व्यक्त केलाय। धुळे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमधील नाराजी नाट्य समोर आले आहे। एकीकडे काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे मेळावे होत असताना काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असल्याने ते मेळाव्यांकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे। दुसरीकडे पक्षाचे नेतृत्वावर आपला विश्वास असून आपली उमेदवारी निश्चित जाहीर होईल असा विश्वास काँग्रेसचे नाराज जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी व्यक्त केला आहे।
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काका पुतण्यांमध्ये वादावादी आणि टीका टिप्पणी सुरू असल्याचं चित्र आहे। अजित पवार आणि रोहित पवार एकमेकांवर हल्लाबोल करताना दिसतायत। त्यातच रोहित पवारांनी अजित पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय। भाजपनं अजित पवारांना लोकल नेता केलंय। त्यांनी बारामतीत अडकून राहावं ही भाजपची चाल असल्याची बोचरी टीका रोहित पवारांनी अजित पवारांवर केली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।